निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्षाबाबत निर्णय देण्यात आलाय आणि या निर्णयामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। यानंतर आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया सादर केली आहे। ते काय म्हणाले पाहूया। राष्ट्रवादी शरद पवार गटाला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे। राष्ट्रवादीचं घड्याळ पक्षचिन्ह अजित पवार गटाला मिळालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिलाय। राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष चिन्ह अजित पवार गटाला मिळालेलं आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत। यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार म्हणाले की इलेक्शन कमिशनच्या प्रमुखाच्या नियुक्तीचा अधिकार पूर्णपणे सत्तेतील लोकांचा आहे, त्यामुळे कालच्या निकालावर काय बोलणार। असंविधानिक पद्धतीने फुटीर गटाला पार्टी आणि चिन्ह जरी दिलं असलं तरी ज्या माणसानं ती पार्टी सुरू केली तो बाप माणूस आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्हाला कसलीच भीती नाही। भाजपकडे पक्ष फोडण्याची ताकद असेल तर धनगर, लिंगायत आणि इतर समाजाला 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्याची धमक त्यांच्याकडे नाही का? शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक, गुजरातमध्ये जात असलेल्या उद्योगांना थांबवण्याची धमक या भाजपामध्ये नाही का? येत्या काळात पक्ष मजबूतीसाठी राज्यभर दौरा केला जाणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। येत्या काळात लढेंगे भी और जीतेंगे भी। ज्या व्यक्तीने पक्ष सोडला, घर सोडलं, त्यावर मी बोलू इच्छित नाही। येत्या काळात लोकांच्या मनातील पक्षाचं नाव आणि चिन्ह लवकरच देऊ, असं रोहित पवार म्हणाले। भाजपची एक राजकीय विंग झाली असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण का तिथं असणारा जो प्रमुख आहे त्याची नियुक्ती करण्याचा पूर्णपणे अधिकार हे सत्तेतल्या लोकांना आहे। त्यामुळे अशा इलेक्शन कमिशनकडनं आपण काय दुसरं अपेक्षित करणार होतो। असंविधानिक पद्धतीने फुटीर गटाला पार्टी आणि चिन्ह दिलं असलं तरी आमच्याकडे ज्या व्यक्तीने नाही तर ज्या बापाली ती पार्टी सुरू केली असा बाप माणूस आमच्या बरोबर आहे। त्यामुळे आम्हाला कुठेही टेन्शन वाटत नाही। प्रश्न एवढाच आहे की फुटीर गट असेल नाही तर भाजप महाराष्ट्र असेल, त्यांच्याकडे पक्ष कुटुंब फोडण्याची एवढी ताकद असेल, इलेक्शन कमिशनकडनं निर्णय आपल्या बाजूला करून घेण्याची ताकद असेल, तर मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी 50% पुढे जाऊन आरक्षण देण्याची धमक नाही तर ती मागणी करण्याची धमक या राज्य सरकारकडे नाही का? जे प्रकल्प सगळे गुजरातला चालले ज्याच्यामुळे बेरोजगार युवकांना अडचण येते ते थांबवण्याची धमक या सरकारकडे नाही का? शेतकऱ्याला न्याय देण्याची धमक या राज्य सरकारकडे नाही का? का तुम्ही जी कुठली महाशक्ती, जी भाजपची महाशक्ती केंद्रातली आहे त्याचा वापर फक्त स्वहितासाठी आणि स्वार्थासाठी करून घेण्यासाठी तुम्ही करता, पण महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी करत नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। पण आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार। आम्ही कोर्टात जाऊच, पण शेवटी 2000च्या साली जेव्हा राष्ट्रवादी पार्टीचं निर्माण झालं होतं तेव्हा कोणालाही आमचं चिन्ह काय हे माहीत नव्हतं। सगळ्यांना पवार साहेब कोण आहेत, पवार साहेबांनी काय केलं हे माहीत होतं। त्याच्यामुळेच हे जे नेते फुटीर गटातले भाजपबरोबर गेले ते निवडून आले। त्यामुळे आमचा विश्वास हा साहेबांवर, साहेबांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर आहे। तसंच एक सांगतो की जखमी वाघ हा एकदम घातक असतो, हे कुठेतरी फुटीर गटाने तसंच भाजपने जाणून घेतलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो। आव्हान सगळ्याच पद्धतीचं आहे। सामान्य लोकांना आव्हान आहे, संविधानाला आव्हान आहे, लोकशाहीला आव्हान आहे। पक्ष म्हणून आम्हाला आव्हान आहेच, पण लोकांकडे आम्हाला जावं लागेल हे आम्हाला माहिती आहे। लोकांच्या मनामध्ये आज भाजपच्या विरोधामध्ये भावना आहे। त्यामुळे ह्या गोष्टी माहीत असताना लोकांना विश्वासात घेऊन लढणं हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। पण एक सांगतो, भाजप परत एकदा 2024ला निवडून आलं तर संविधान या देशामध्ये राहील का असा एक प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये राहिलेला आहे। आणि जेव्हा लोकशाहीच एखाद्या राज्यात नाही तर देशात नसते तेव्हा दुर्दैवाने नुकसान हे सामान्य लोकांचंच होतं। श्रीमंत हे श्रीमंत होत जातात, गरीब तसेच राहतात आणि आज या देशामध्ये तशीच परिस्थिती आहे।